पण 2-3 वेळेस ज्यावेळेस तुमच्यासोबत इंटरॅक्शन झाला तर ती एक कनेक्टिव्हिटी फील झाली. आम्हाला तिथेच तो ट्रस्ट वाटला की सगळ्यांचे प्लस पॉईंट्स तुम्ही सांगत होते. सिरिटी, लॉयलपणा तो दिसला. त्यामुळे आम्हाला डिसिजन घेताना जास्त काही वाटलं नाही. आम्ही एका दिवसात सगळं बघून लोक 3-3 महिने बघतात आणि डिसाईड होत नाही. सिंगल डे डिसिजन. एक्झॅक्टली. आणि आम्ही डेस्परेट 5 नव्हतो. लाखाचा तुमचा लॉस आहे, त्यात Correct. कन्सल्टंटचा लॉस नाही आहे. सो इनडायरेक्टली ह्या गोष्टीमुळं पॉईंट तुम्ही आम्हाला सांगितला की तुम्ही पहिले मार्केट बघा. आणि तुमची एक गोष्ट मला जास्त आवडली की तुम्ही इंटरफिअर नाही केलं आमच्या डिसिजन्समध्ये. प्रश्न विचारले, तुम्ही ज्या साईट्स बंद होत्या त्यासुद्धा लोकेशनसाठी आम्हाला फिरवल्या. बरोबर ना. हो. ते सगळे मी तुम्हाला माझं काम होतं की दाखवायचं, डिसिजन खूप नंतर घ्यायचं. तर ते पार्ट मला असं मी प्रत्येक वेळा तो फील करतो की कस्टमरचं हे ड्रीम होऊ नये. प्रत्येक कस्टमर Correct. ऑब्विसली संध्याकाळी 11 वाजता संपवलं आणि 11 नंतर तुम्ही सेम टाईमच डिसिजन घेतला आणि आज सकाळी येऊन तुम्ही बुकिंग केलं. Correct. सो त्याच्यासाठी 24 आवर्स त्याच्यामध्ये इंडायरेक्टली ऑटो मोडवरती आमचा बिझनेस जातो. त्याचे खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत आणि ऑब्विसली इथिकल गोष्टींना जास्त हे असतं. त्यामुळे कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन जेवढे तुम्ही माझ्यासोबत आहे. काल रात्री पण आम्हाला घरी ड्रॉप केल्यापासून रात्री नो लाईक सो आपण सोबत ओव्हरऑल सगळे फ्लॅट्स वगैरे सोबत बघितले. तर ओव्हरऑल मॉन्टार इस्टेटसोबत तुमचं जर्नी कसं होतं, म्हणजे ॲज अ कन्सल्टंट तुम्हाला ओव्हरऑल काय चॅलेंजेस आले आणि तुम्हाला त्याची कशी सर्व्हिस भेटली याच्यावर थोडंसं तुम्ही काय सांगाल? मला तुमचा कॉन्टॅक्ट हा फ्रेंड ऑफ फ्रेंडकडून मिळाला होता. ॲज अ NRI मला ज्यावेळेस इकडे प्रॉपर्टी बघायची होती आणि मी इंटरेस्टेड होतो त्यावेळेस मला गायडन्स हवं होतं की एक मेंटॉरशिप जो मला व्यवस्थित मार्गदर्शन करेल आणि सांगेल. तर मेमध्ये मला तुमचा कॉन्टॅक्ट मिळाला, मे 2025मध्ये. आणि त्यानंतर मग आपलं डेली कॉन्व्हर्जेशन, म्हणजे एकदा कॉल सेटअप झाला आणि तिथे तुम्ही एक्सप्लेन केलं की पहिले तर तुम्ही माझे क्रायटेरिया आणि फिल्टर्स काढून घेतले की तुम्हाला का हवी आहे प्रॉपर्टी. ॲज अ NRI मोस्टली लोक इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी घेतात. तर मग तुम्ही मला ते फिल्टर आऊट करायला सांगितलं आधी. त्यानंतर एरियाज फिल्टर आऊट करायला लावले आणि त्यानंतर मग मार्गदर्शन केलं. मी जरा पॅनिक होतो, वाईफाई पॅनिक होते की कसं होईल, कारण पुणे ही खूप ग्रोईंग सिटी आहे ज्यात खूप सारे तुम्हाला मार्गदर्शन करणारे पण आणि फ्रॉड पण होतात, स्कॅम होणाऱ्या पण गोष्टी आहेत. तर त्यासाठी आम्ही जरा वरी होतो. पण 2-3 वेळेस ज्यावेळेस तुमच्यासोबत इंटरॅक्शन झाला तर ती एक कनेक्टिव्हिटी फील झाली की आपण ज्या माणसाशी बोलतो आहे तो पण तेवढाच वर्थ आहे आणि तो तेवढाच सिरियस आहे त्याच्या बिझनेसला घेऊन आणि तो आपल्याला बरोबरच प्रॉपर्टी दाखवू शकतो. त्यामुळे काल जसं आपलं डिस्कशन झालं, मी जर्मनीतून इंडिया आल्यानंतर तुमच्याशी भेटलो आणि तुम्ही सगळ्यात पहिला प्रोजेक्ट मला BTP मोनार्कच दाखवला. कारण तुमचं म्हणणं होतं की पहिले हा बघा त्यानंतर आपण डिसाईड करू. त्यानंतर मी माझ्या होमटाऊनला गेलो, सगळ्यांशी डिस्कस केलं. आल्यानंतर तुम्ही मला VTP मोनार्क सगळ्यात लास्ट सांगितलं. तुम्ही सांगितलं की तुम्ही पहिले पूर्ण मार्केट फिरा. तुमच्यासोबत कुठलीही वस्तू घेताना कोणती एक्झॅक्टली, सर्वे करतो. कारण पहिला मुद्दा तुमचा तोच पॉईंट तुम्ही आम्हाला सांगितला की तुम्ही पहिले मार्केट बघा. आणि तुमची एक गोष्ट मला जास्त आवडली की तुम्ही इंटरफिअर नाही केलं आमच्या डिसिजन्समध्ये. आणि तुम्ही एक्झॅक्टली तुम्ही आम्हाला फक्त विहिरीपर्यंत घेऊन गेले आणि आम्हाला डिसिजन सांगितलं की तुम्ही फील्डमध्ये असं होतं की जस्ट लाईक की आम्ही पुश करतो कस्टमर्सला तुमच्या डिसिजन्समध्ये इंटरफेअर करून पुश करतो. करेक्ट. तर आमचे फर्मचं तेच एक प्लस पॉईंट आहे की आम्ही डिसिजन ऑब्विसली खूप मोठा आहे तुमचा, आम्ही फक्त तुम्हाला मार्ग दाखवणार. वी आर कन्सल्टंट, नॉट डिसिजन मेकर. करेक्ट. तो आम्ही तुम्हाला फक्त मार्ग दाखवणार. एक्सपर्टीजचं काम आहे फक्त ते दाखवणार. नंतर डिसिजन ते तुमचं येसवर नो आणि ते तुम्हाला कधी घ्यायचा हा तुमचा अधिकार आहे. करेक्ट. आणि ती वस्तू काही छोटी नाही, मोठी गोष्ट आहे. त्यामुळे तो एक आमच्या सर्व्हिसचा पार्ट आहे. करेक्ट. त्यामुळेच आम्ही बेसिक बजेट 80 लाखापर्यंत घेऊन आलेलो होतो. बरोबर. तुम्ही आम्हाला पहिलेपासून तुमच्या स्वतःच्या याच्यातून वाहनातून आम्हाला फिरवलं, सगळ्या गाईड केलं. एक सोडून आम्ही 5-5 प्रश्न विचारले. तुम्ही ज्या साईट्स बंद होत्या त्यासुद्धा लोकेशनसाठी आम्हाला फिरवल्या. आणि रात्री काल 6:30 वाजता आपण VTP मोनार्कला आलो. तुम्ही ज्या वेने आम्हाला एक्सप्लेन केलं, इवन VTP मोनार्कने जसं तो सपोर्ट दाखवला, तर आम्ही आमचा बजेट स्ट्रेस करण्यासाठी आणि म्हणजे आम्ही कन्व्हिन्स झालो. एक्झॅक्टली. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचा रोल प्ले केला आणि तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले त्या डिस्कशनमध्ये की करेक्ट. ऍक्च्युअल काम तेच आहे की तुम्हाला फायनान्स समजावून सांगणे
तर एखाद्याची कस्टमरची कॅपॅसिटी आहे आम्हाला कळते आमच्या व्ह्यूमधून आणि तुमचा तो फ्लॅट चांगला होता मग तुम्हाला Correct. फ्युचर अपग्रेड करायलाच लागेल. तर आम्ही ते फायनान्सवरती खूप कमी लोक जे फायनान्सवरती काम करतात इव्हन आम्ही फायनान्सवर तुमचं काम केलं आणि तुम्हाला ते योग्य डिरेक्शन आहे. तुम्ही त्याच्यात पण तुमच्यावर डिसिजन सोडलं की तुमचं त्याच्यात बसतंय का, करेक्ट. तुम्ही पुश नाही केलं. हो, तुम्हीच म्हटलं की 3 BHK मध्ये आम्ही शिफ्ट होतो म्हणजे तुमचं इझी झालं. करेक्ट. आणि नॉट ओनली ॲज अ सेल्स मॅनेजरचं काम असतं की त्यांचा प्रॉडक्ट कसा बेस्ट आहे ते सांगणं. हो. तुमचं काम फक्त आम्हाला गाईड, नॉट ओनली गाईड करणं पण एक राईट डायरेक्शन दाखवणं, डिसिजन मेकिंगसाठी हेल्प करणं. आणि त्याच्यात आम्हाला कधीच असा फोर्स फील नाही झाला की हाच बेस्ट आहे. तुम्ही प्रत्येक बिल्डरकडे गेल्यानंतर पण तुम्ही त्यांच्यासोबत तेवढेच लॉयल होते बरोबर. जेवढे तुम्ही माझ्यासोबत आहे. आम्हाला हां. तिथेच तो ट्रस्ट वाटला की सगळ्यांचे प्लस पॉईंट तुम्ही सांगत होतात हां की असं नाही की हा हा तर किंवा मला समजा एखाद्या सेल्समध्ये नॉर्मली काय होतं एक टार्गेट असतं ते स्पेसिफिक प्रोडक्टचं टार्गेट असतं बाकी त्याला शॅडो करतात आणि Correct. फोकस हां. करतात. करेक्ट. ते हां किंवा बरोबर त्यांच्या मागे तुम्ही त्यांच्याबद्दल बरोबर. चुकीचं सांगताय असं पण नाही झालं. कारण प्रत्येक बिल्डरने आम्हाला दाखवल्यानंतर ते बाहेर जात होते, आपण तिघीच जण बोलत होतो. बोलत होतो. तिथेही मला निगेटिव्ह तुम्ही इन्फॉर्मेशन Pass आणि केली. पास केल्या, तर तिथे तुमची जेन्युअननेस, सिन्सिअरिटी, लॉयलपणा तो दिसला. त्यामुळे आम्हाला डिसिजन घेताना जास्त काही वाटलं नाही. आणि त्याच गोष्टी आम्ही रात्री घरी गेल्यानंतर पण डिलिव्हर केल्या. अच्छा. आणि ज्या वेळेने तुम्ही काल रात्री पण आम्हाला घरी ड्रॉप केल्यापासून रात्री पार्ट्स ऑफ सर्व्हिस आहे. नो लाईक ती पण एक ॲज अ ह्युमन बिंगची एक क्वालिटी आहे. हां हां त्यामुळे आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप ग्रेट होता. त्यामुळे आम्ही एका दिवसात सगळं बघून, लोक 3-3 महिने बघतात आणि डिसाईड होत नाही. सिंगल डे डिसिजन. एक्झॅक्टली. आणि आम्ही डेस्परेट नव्हतो घेण्यासाठी, पण आम्हाला तुम्ही डेस्परेट केलं. तुम्ही तर तुमच्यात ती क्वालिटी आहे. त्यामुळे आम्ही एका दिवसात डिसाईड करून फ्लॅट घेतला. ॲक्च्युली याच्यावरती म्हणजे एकच सर की फ्लॅट हा लोकांसाठी असं आहे की फ्लॅट हा खूप मोठा Correct. मोठा डिसिजन आहे. बट त्याच्यासाठी काही व्यवस्थित जर डिरेक्शन आहे, तुम्ही व्यवस्थित कन्सल्टंट सोबत जर फिरताय, तुम्हाला एक दिवस पुरेसा. जसं की आपण काल Correct. 10 वाजता सुरू केलं, संध्याकाळी 11 वाजता संपवलं आणि 11 नंतर तुम्ही सेम टाइमच डिसिजन घेतला आणि आज सकाळी येऊन तुम्ही बुकिंग केलं. Correct. सो त्याच्यासाठी 24 आवर्स खूप झाले, पण तुम्हाला योग्य डिरेक्शन भेटलं पाहिजे. Correct. आमच्या इथं तेच आहे की इंडस्ट्रीमध्ये नॉर्मली क्लायंटचा थॉट प्रोसेस असं आहे की खूप मोठी गोष्ट आहे, ते ऑलरेडी घाबरलेले आहेत. त्यांचं चुकीचं काम नाही आहे, पण त्यांना ते चुकीची डिरेक्शन भेटल्यामुळे ते त्याच्यासाठी 1 महिना 2 महिना आणि कालांतर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये प्राईस, त्याच्यानंतर इन्व्हेंटरी, त्याच्यामध्ये ह्या सगळ्यात तुमचे लॉस होतात. आज तुम्ही जे प्रॉपर्टी बघता ती 70 लाखाला आहे, ऑब्व्हियसली 2 महिन्यानंतर डिसिजन घेणार ती तुमची 75 लाखाला भेटणार. 5 लाखाचा तुमचा लॉस आहे, त्यात Correct. कन्सल्टंटचा लॉस नाही आहे. सो इनडायरेक्टली ह्या गोष्टीमुळं आमची प्रॅक्टिसेस तो आम्ही त्याच्यावर जास्त ट्रेनिंगवरती हे केलं आहे की आम्ही कसं जास्त कस्टमरची रिक्वायरमेंट जास्तीत जास्त समजू, ते समजल्यानंतर त्याला योग्य ते प्रोडक्ट फिल्टर करून देऊ, ते लिगल आहे, इथिकल आहे, रेरा अप्रूव्ड आहे आणि नंतर उरलेल्या याच्यामध्ये डिसिजन मेकर अगेन तुमच्यावर. Correct. तो पार्ट ऑफ सर्व्हिस. अजून एक जे मला पर्सनली आवडलं ते असं होतं की तुम्ही फक्त ही साईड बघू मग ही असं नाही हां, केलं. हां. म्हणजे इव्हन काल तुम्ही हा सगळा एरिया ॲक्च्युली आपण पुण्याचं वेस्टचं 3 लोकेशन कव्हर केले. हां. नॉर्मली काय होतं की एक लोकेशन कव्हर करून तिथले 4-5 ऑप्शन बघतो. हां. आपण प्रत्येक लोकेशनचे ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज पास्ट 5 इयर्सचं आणि नेक्स्ट 5 इयर्सचं सगळं डिस्कशन केलं आणि त्याच्यामुळे तुमचं डिसिजन इझी झालं आहे. करेक्ट. आणि आणि नॉट काल पण तुम्ही इकडचा सगळा जो सराउंडिंग एरिया आहे तो जास्त टाइम काढून फिरून बरोबर, दाखवला बरोबर. की मेट्रो स्टेशन कुठे किंवा कुठे काय तर एक कनेक्टिव्हिटी आम्हाला पण ॲक्च्युली समज. काय ना सर, सेल्स असा इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये मल्टिपल थिंग्स आहे की तुम्ही त्या बोलू शकता, पटवू पण शकतात जर त्या स्किल्स आमच्यामध्ये असेल ऑब्विसली, तर त्या फेक राहू शकतात. मी बिलीव्ह काय करतो माहिती आहे का, इव्हन आपलं जे जर्मनीला असताना जे फोन कॉल्स आले तर मी बिलीव्ह करतो की जर तुम्हाला मी बोललो होतं की तुम्हाला मी जे बोलतोय तिकडं आल्यानंतर दाखवणार, हो. म्हणजे सगळे मी तुम्हाला माझं काम होतं की दाखवायचं, डिसिजन खूप नंतर घ्यायचं. तर ते पार्ट मला असं मी प्रत्येक वेळा तो फील करतो की कस्टमरचं हे ड्रीम होम आहे किंवा प्रत्येक कस्टमर Correct. ऑब्व्हियसली मी कस्टमरच्या जागेवर गेल्यानंतर मी तसं फील करतो आणि तसेच चॉईस करतो. तर तो एक पार्टमुळं, त्या प्रॅक्टिसेसमुळे मला खूप सारे प्लस पॉईंट आमच्या कंपनीला आहे. आणि ऑब्व्हियसली तुमच्यासारखे रेफरन्स कस्टमर्स किंवा अजून तुम्ही आता पुढे तुमचा एक्सपिरियन्स शेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये इंडायरेक्टली ऑटोमोडवरती आमचा बिझनेस जातो, त्याचे खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत. आणि ऑब्व्हियसली इथिकल गोष्टींसला जास्त हे असतं, त्यामुळे कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्झॅक्टली. आणि जे मी ऐकलं होतं तुमच्याबद्दल तुम्हाला कनेक्ट होण्याच्या आधी ते हां. सगळं खरं होतं. त्यामुळे ओके, थँक्यू. अजून बरं वाटलं की ज्या गोष्टी मी ऐकल्यात त्या खऱ्या आहेत. त्या लेवलचा सपोर्ट आणि आपल्यात कम्युनिकेशन आहे. येस. आणि इवन जरी मेमध्ये पुढे राहील, आम्ही पोझिशनपर्यंत तुमच्यासोबत आहोत, याच्यानंतर Position पण नंतरही आहोत. नंतर पण आहोत. सो डोंट वरी, आमचं सर्व्हिसचा पार्ट इवन याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा
काही वाटलं एका डेव्हलपरसोबत इंटरॅक्शन होत नाही आहे तर तोपर्यंत तो पार्ट आमचा नाही, बट तरी आमचं पार्ट आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहोत. तरी तुम्ही फील फ्री टू कॉल. आणि काही क्वेश्चन्स असेल तरी प्रोडक्ट झाला म्हणजे क्वेश्चन संपले असं नाही. करेक्ट. इव्हन याच्यानंतर मे बी जास्त क्वेश्चन्स राहू शकतात आणि तिथेच एक कन्सल्टंट फर्म फेल होते असं माझा एक्सपिरियन्स आहे. जो आमचं सजेशनपर्यंत तुम्हाला जे जे मला करता येईल सर्व्हिस पार्ट नसताना आउट ऑफ द बॉक्स ते आम्ही करायला रेडी आहोत. आणि इवन काल आपण काही अपार्टमेंट्स बघितल्या ज्याच्यात जे मायवन टेक्नॉलॉजी होती येस येस तिथे तुम्ही आम्हाला करेक्ट नाही केलं की ही हायब्रिड आहे, याच्यात ब्रिक्स पण यूज होणार आहेत, Yes. ही 50% आहे. ते तुम्ही पूर्ण दिवसभर आम्हाला फिरू दिला, आम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होऊ दिल्या आणि मग त्यानंतर तुम्ही आम्हाला ते डिफरन्शिएट केलं. तर तीही गोष्ट एक चांगली सिम्पल होती. एक काय नाही सर की मी परत तेच पॉईंटवर बोलले की सेल्स असा पार्ट आहे की मी तुम्हाला माझे एक्सपर्टीज वापरून अजून 2-3 लोकांचे चेहरे वापरून सेम टाईम डिसिजन घेऊन लावायला लावेल. बट तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला जे 100 क्वेश्चन येईल आणि मग तुम्हाला जो फील होईल तो ॲक्च्युली चुकीचा असतो. तिथेच तुमचं मग ते तुम्ही मनाने प्रॉपर्टी नाही घेतली. आपण Correct. बिलीव्ह करतो बघा की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तर त्या ब्लेसिंग्सचा पार्ट येतो आणि त्यामुळे तो तुम्हाला फील व्हायला येतो. घर हे तुमच्या मनाने घेतलं, तुम्ही सगळे डिसिजन सगळे क्वेश्चन झाल्यानंतर घेतलेलं ते त्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा असतो तुमचाही आणि माझाही. आणि त्याच्यात माझं सॅटिस्फॅक्शन लेवल खूप भारी होतं माझ्या कंपनीसाठी, माझ्या टीमसाठी. ते बूस्ट होतं आणि मला ते लोड करता येतं. त्यामुळे कामामध्ये कुठंतरी अजून अपग्रेड करता येतं. आणि तुमच्यासाठी पण भारी होतं की बाबा मी काही सोडलं नाही. करेक्ट. सगळ्यांना जसं तुम्ही आता आई वडील पण आले, सगळे आले फॅमिली, सगळ्यांना आवडल्यानंतर होतं हो. घेतलं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन म्हणजे 0 क्वेश्चन्स हो. इवन काल पण तुम्ही म्हणजे आज तुम्ही इवन बोलू शकत होतात की काल सगळं दाखवल्यानंतर पण आई वडील आले आणि तुम्ही पूर्ण एकदा सगळं पण ते गोष्टी तुम्ही परत एकदा नव्याने सुरुवात नाही, केली, नाही. ती गोष्ट खूप चांगली. ऑब्विसली थँक्यू सो मच. तुम्ही खूप म्हणजे लवकर प्रॉपर्टी घेता, चांगली गोष्ट आहे. तुम्ही फर्स्ट प्रॉपर्टी त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. बट पॅरेंट्स तेवढेच महत्त्वाचे कारण की त्यांच्यामुळं आपण इकडे असतो Correct. आणि त्यांनीच ते मार्ग दाखवलेला असतो. आपल्याला प्रोडक्ट ई लर्निंग होतं बट त्यांना तो प्रोडक्ट आपल्यापेक्षा मला तर मी बिलीव्ह करतो तुमच्या आपल्या जनरेशनपेक्षा त्यांना प्रोडक्ट जास्त एक्सप्लेन Correct. करायला पाहिजे. करेक्ट. कारण त्यांना गोष्टी त्या कळाल्या तर त्यांचं हॅपीनेस खूप वेगळं असतं. करेक्ट. येस ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता आणि थँक्यू सो मच.